बुलडाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय। निवडणुकीमध्ये माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। दरम्यान मतं कमी पडली म्हणून संजय गायकवाडांनी माझ्यावर आरोप केल्याचं प्रतापराव जाधवांनी म्हटलंय। बुलढाण्यामध्ये उभाटा पक्षाकडनं रविकांत तुपकरचा अभी फॉर्म तयार होता। रवी पण तिकडे होता। अचानकपणे आमच्या खासदारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन जातो। मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे साहेबांशी बोलतात आणि तो अभी फॉर्म थांबवला जातो। आणि नंतर संजय कुटे अनिल परबांना फोन करतात। अनिल परब पण मातोश्री पोहोचतात आणि हे दोघेही सांगतात की तुम्ही उमेदवार बदलून द्या। मला हेच म्हणायचं की आमच्या खासदारांनी किंवा आमच्या संपर्क नेत्याने असं का वागावं। संजय कुटेंच्या घरी जयश्रींची मीटिंग झाली, माझ्याकडे सगळी रिपोर्टिंग आहे। योगेंद्र गोडे साहेबांना रात्र त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की थांबून जा, काम करू नका। त्यांचा एकही कार्यकर्ता आमच्या गाडीत कुठे फिरला नाही बीजेपीचा। अजितदादांचे राष्ट्रवादीचे तर जवळपास 99% लोक आमच्या आगेसमध्ये काम करत होते। नाही, खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा, मोठ्या मताने जिंकून यायचा आत्मविश्वास होता। तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही, पण बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यातली जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला भाग नाही, लोक समजून आहेत।